मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला होता अशा महिलांना 1500 रुपये प्रति महिना एवढी जी अनुदान रक्कम होती ती देण्यात येत होती। पण आता या योजनेमध्ये विक्रमी वाढ करण्यात आलेली आहे। शिंदे सरकारने दिलेल्या शब्दानुसार आणि महायुतीच्या प्रचंड विजयानंतर आता 1500 ऐवजी 2100 रुपये जो महिना आहे प्रति महिना तो लाडक्या बहिणींना आता दिला जाणार आहे। आणि 20 तारखेला झालेल्या निवडणुकीनंतर 23 तारखेला जो महायुतीचा भरघोस असा विजय झाला त्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना हा फिक्स झालेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्यांचा 6वा हप्ता कधी मिळणार याच प्रतीक्षेत लाडक्या बहिणीचा सध्या त्या संदर्भातील आजचा व्हिडिओ असणार आहे। त्या संदर्भातील आपण आजची माहिती बघणार आहे। तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी आणि एक सक्सेसफुल ठरणारी अशी योजना आहे। कारण या योजनेच्या पार्श्वभूमीवरतीच महायुती सरकारने घवघवीत असे यश निवडणुकीमध्ये मिळवले आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना त्यांनी आतापर्यंत 7500 रुपये, ज्या महिलांना ज्यांनी फॉर्म जुलै अखेरीस भरलेला होता त्या महिलांना 7500 रुपये त्यांच्या डीबीटी लिंक खात्यामध्ये, म्हणजे ते आधार लिंक खातं आहे त्यांचं, त्या खात्यामध्ये देण्यात आलेले होते। यामध्ये आता विक्रमी वाढ करून आता 2100 रुपये प्रति महिना हे जे देण्याचं जो त्यांनी आश्वासन दिलेले होते ते देण्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा आपण बघणार आहोत। तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, जो 6वा हप्ता जो आहे तो आता सरकार स्थापनेच्या नंतर म्हणजे येणाऱ्या 24 तासामध्ये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना, आणि ज्या महिलांनी नंतर जे फॉर्म भरलेले होते किंवा ज्यांना अगोदर पैसेच मिळालेले नाही अशा प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 9500 रुपये एवढी जी रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे। आणि ही रक्कम येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे सरकार स्थापनेच्या 24 तासामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती वर्ग करण्यात येणार आहे। आणि या योजनेचे निकष असे आहे की त्यांना अगोदर त्यांनी फॉर्म भरलेला पाहिजे आणि फॉर्म भरून त्यांचा फॉर्म अप्रूव्हल सुद्धा झालेला पाहिजे। जर फॉर्म पेंडिंग असेल तर आपण त्या योजनेसाठी पात्र नाहीये। आणि राहील दुसरी गोष्ट, जर आपल्या आधारला जो आपला अकाउंट आहे, जे डीबीटी अकाउंट आपलं जर लिंक नसेल तर सुद्धा या कंडिशन मध्ये सुद्धा आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। आणि जर आपल्या आधार जर NPCI ला लिंक नसेल तर ते त्वरित लिंक करून घ्यावे, कारण येणाऱ्या 24 तासामध्ये आपल्या डीबीटी लिंक खात्यामध्ये 9500 रुपये, ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले नव्हते अशा महिलांना 9500 रुपये, व ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले होते अशा प्रत्येक महिलांना 2100 रुपये प्रति महिना आता लवकरच त्यांच्या येणाऱ्या 24 तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे।